बाबा आम्हाला जो नेता हवा आहे तो यांच्यासारखाच हवा आहे आणि हेच नेते हवे आहेत ही जनता आज त्यांच्याकडे पाहते की बाबा उद्या येणाऱ्या काळात आमची सार्वजनिक कामं कोण पार पाडेल. कसं आहे की आत्तापर्यंत लोकांना पाणी अडचण असेल, रस्ते असतील, शाळेंच्या ज्या सुविधा असतील किंवा शाळा बांधकामे असतील, शाळांच्या जागेची जी आपली समस्या असतील, आपली निवडणूक बऱ्यापैकी म्हणजे नाही का सार्वजनिक कामं म्हणजे की लोकांना जे रस्ते, पाणी ह्याची सगळ्यात मोठी समस्या आहेत. ह्या समस्या येणाऱ्या काळात ज्योतिवहिनी आणि महेश बापू यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होतील. आज आपण रांजणगाव गणपती येथील प्रभाग 5 मध्ये राष्ट्रवादीच्या या ठिकाणी प्रचार सुरू आहे. तर आपण या ठिकाणी प्रचारामध्ये आपण काही नागरिकांना या ठिकाणी त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. तर प्रथमतः आपलं नाव सांगा. नमस्कार, मी रोहिदास शेळके, मी रांजणगावचाच आहे. तर या ठिकाणाहून ज्योतिवहिनी पाचनकर जिल्हा परिषदसाठी व महेश फंड या ठिकाणी पंचायत समिती उमेदवारी करतायत. या ठिकाणी काय नागरिकांच्या समस्या आहेत, आपण कुठल्या या ठिकाणी समस्येवरती या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहात किंवा मतदान करणार आहात? कसं आहे, ह्या भागात जो आतापर्यंत विकास कामांचा जो हे झालाय, ज्या विकास कामांना जोर आलाय त्या विकास कामांच्या बळावरच आपण आज निवडणूक लढवतोय. आणि महेश बापूंचं जर आपण बघायला गेलं, पंचायत समिती गणातील ते चांगलं व्यक्तिमत्व आहे. आज त्यांनी बऱ्याच प्रकारे नाही का ज्या तरुण लोकांची मदत वगैरे, आपण कसं म्हणतो की आतापर्यंत लोकांना खूप त्यांनी आधार दिलेला आहे. असं व्यक्तिमत्व आहे, मनमोकळेपणाने, आणि कुठली राजकीय पार्श्वभूमी नाहीये त्यांची आतापर्यंतची. तर मला वाटतं की त्यांची पसंती खूप जास्त आहे आणि आतापर्यंत लोक त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या गावामध्ये काम आहे का? हो, खूप असं म्हणजे राजकीय नसतानाही त्यांनी खूप कामं केलीत. आज आपण काय म्हणतो की एखाद्याची मदत जर म्हणलं करायची तर ते निळलपणाने करतात मदत. सर्वसामान्यांसाठी कुठलं काम केलेलं? आता सर्वसामान्यांसाठी जर म्हणायचं म्हणलं तर काही गरीब लोक असतात, बाहेरची लोक येतात की बाबा आमच्या घरी असं असं अडचणी आहेत, दवाखाना वगैरे किंवा लग्न वगैरे कोणाचं असलं, थोडीशी मदत करा म्हणतात, करतात ते मदत. तसं या प्रकारे मदत बऱ्या प्रकारे करतात ते. ज्योतिवहिनींचं काम? त्यांचं काम तर सगळ्यांना माहित आहे. त्याच्याबद्दल आपण आतापर्यंत जी काम आहेत, ज्या पंचक्रोशीत जी कामं घडतात, तर ती मानसिंगबाई यांच्याच मदतीने आतापर्यंत जी कामं घडलेली आहेत. आणि तस त्यांची पण कुठली पार्श्वभूमी नाहीये. त्यांनी जी आतापर्यंत जी कामं केलीत आणि जे आश्वासन दिले ते पूर्णपणे आतापर्यंत पारच पाडले. आपल्याला एक खोचक प्रश्न विचारतोय. राजकीय दृष्ट्या या ठिकाणचे राष्ट्रवादीचे जे गावातील स्थानिक उमेदवार आहेत, ज्योतिवहिनी पाचनकर व महेश फंड, ह्या उमेदवारांबाबतीत या ठिकाणी जनता यांच्याकडे कशा पद्धतीने पाहते, एक मतदार म्हणून सांगा. जनता यांच्याकडे आता बाबा आम्हाला जो नेता हवा आहे तो यांच्यासारखाच हवा आहे आणि हेच नेते हवे आहेत ही जनता आज त्यांच्याकडे पाहते की बाबा उद्या येणाऱ्या काळात आमची सार्वजनिक कामं कोण पार पाडेल आणि कशा पद्धतीने पार पाडेल, तर ह्यांचीच नावं पुढे येतील. हे मी माझ्या मते की जनतेलाही हेच वाटतं की बाबा ह्यांनीच आज निवडून यावं आणि येथील निवडून ही मला याची शाश्वती आहे. उद्याच्या येणाऱ्या 5 तारखेच्या मतदानामध्ये आपण या ठिकाणी कुठली भूमिका घेऊन या ठिकाणी मतदान करणार आहात? कुठल्या समस्या आपल्या या ठिकाणी निराकरण झालेल्या आहे ना आपण समाधानी झालेला आहात? कुठल्या समस्येवरती आपण या ठिकाणी मतदान करणार आहात? कसं आहे की आतापर्यंत लोकांना पाणी अडचण असेल, रस्ते असतील, शाळेंच्या ज्या सुविधा असतील किंवा शाळा बांधकामे असतील, शाळांच्या जागेची जी आपली समस्या असतील, ह्या समस्या आज त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत बऱ्यापैकी. आणि इथनं पुढं पण ज्या सार्वजनिक समस्या असतील की सगळ्यात जास्त मोठी समस्या आहे की पाणी, ह्या पाणी समस्येवरती भरपूर काम करायचं आहे. इथून मागेही भरपूर काम केलंय, बऱ्याच योजना त्यांनी पूर्ण केल्यात आतापर्यंत आणि अजूनही त्या पूर्ण करतील. ह्या विषयावरती आपली निवडणूक बऱ्यापैकी म्हणजे नाही का सार्वजनिक कामं म्हणजे की लोकांना जे रस्ते, पाणी ह्याची सगळ्यात मोठी समस्या आहेत. ह्या समस्या
येथे येणाऱ्या काळात ज्योतिवहिनी आणि महेश बापू यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होतील. तर आपण आज प्रभाग क्रमांक 5 मध्ये आहोत. आपण अजूनही काही नागरिकांशी या ठिकाणी संपर्क साधणार आहोत.